तर गोलंदाजी मार्ग करा आजच्या दिवसामधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज जयेश. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये भरत मेहरा यांना आपण पदवी स्क्वेलेकचे पंच पूर्णपणे सज्ज झालेले आहेत. तर पहिल्या षटकामधील पहिला चेंडू जयेश बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू कव्हर मध्ये टोलूला गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दणदणीत खणखणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट फटका ज्याप्रमाणे सुईमधून धागा ओवला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू गेला होता सीमा पार 4 धावांसाठी चौकार. कवड्याचा अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज रवी कानाच्या बॅट मधून. बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि मागे जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो असफल ठरतोय. चांगली वापसी करतोय गोलंदाज जयेश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. यावेळी शॉर्ट हँड रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 5 धावा. नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय चौथा हिरवा बी मानकुली हा संघ. पहिले षटक मार्गस्थ जयेश पहिले षटक बदलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज राजेश. जयेश टू राजेश. यावेळी समोर खेळलेल्या डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय लॉंगॉनचा आणि तोपर्यंत मात्र फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. 2 धावीने राजेश आपलं खातं उघडतोय आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 7 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय मानकुली विपक्ष पाय या दोन संघांमध्ये 40+ मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र बीट होतोय यष्टरक्षकाने चेंडू होतोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार आर पार चौकार. थँक्यू डीजे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दमान इथे शुभागमन झालंय. मान्यश्री आमचे प्रतापदादा मडवी यांचं शुभागमन झालंय. सो दादा या तुमचं देखील आम्ही सभापती चषक 2021च्या या सुमधुर पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. चांगली धावसंख्या धावप्रकारे पाहायला मिळते आणि जमीची बाजू कुठलाही फलंदाज इथे बाद झालेला नाही. बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न क्लीन बॉल आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला मोहरा गारद होतोय चौथा हिरवा बी मानकुले या संघाचा. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. राजेश यांनी बाद एका चौकारीच्या मदतीने 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी येतोय गणेश. 1 डाऊन पोझिशनला 3ऱ्या क्रमांक खेळण्यासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चौथा हिरवा बी मानकुली संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावा. एक फलंदाज बाद झालेला आहे. एक षटक समाप्त झालेलं आहे आणि 11 धावा. नेल्सन धावसंख्या धावप्रकार पाहायला मिळते. तसंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 या आकड्याचा एक आगला वेगळा इतिहास आहे. आपल्याला माहिती असेलच. 11 नोव्हेंबर 2011 11-11 या दिवशी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये जो सामना सुरू होता त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दुपारी 11 बरोबर 11 ओव्हर्समध्ये 111 धावांची जिंकण्यासाठी आवश्यकता होती आणि ती चौथा हिरवा बी मानकुले संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 11. आज प्रॉमिस डे व्हॅलेंटाईन वीक. काल टेडी डे. आज प्रॉमिस डे आणि 14 फेब्रुवारी ज्याप्रमाणे काल्याचं कीर्तन त्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डे.
नक्कीच एकंदरीत प्रेमिकांच्या आवडीचा हा आठवडा. ज्याप्रमाणे क्रिकेटमधील अंतिम सामना त्याप्रमाणे प्रेमिकांचा अंतिम दिवस 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे असणार आहे. मात्र जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण 19 फेब्रुवारी या दिवशी साजरी करणार आहोत. तर आळेश गोलंदाजी मार्कवर येतोय दुसरं षटक करण्यासाठी. सामनाकरी फलंदाज रविकांत. 1 बाद 11 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चौथा हिरवा बी मानकुळे संघ प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाज हरेश. सामोरे जाईल फलंदाज रविकांत. एक आगली वेगळी बॉलिंग ऍक्शन. यायला मात्र जोरदार अपील. अतिशय विचित्र गोलंदाजी शैली आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सहसचिव धर्मेंद्र तांगडे सर यांचे ते आगमन झालेले. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सभापती चषक 2021 मध्ये. हरेश शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. सामनाकरी फलंदाज पुन्हा एकदा रविकांत. याने समोर खेळण्याचा प्रयत्न तर केला होता गोलंदाजाने, मात्र चेंडू पकडू शकला नाही आणि तोपर्यंत फंबलिंग आपल्याला पाहायला मिळते. नाट्यमय क्रिकेट अगदी सकाळच्या सत्रामध्ये. क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त आणि तोपर्यंत फलंदाजांना संधी होती 4 धावा पूर्ण करण्याची. नक्कीच हा दुर्मिळ योग असतो. बऱ्याच कमी वेळेला हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते की फलंदाज बोलून 4 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या 4 ने वाढून जोडली ती. धाव फलकावर 15 धावा. चौथा हिरो बी मानकुले संघामध्ये आमचे सहकारी समालोचक कालीराम केनी सरांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. फाईन केलेला फाईन लेग रिझन मध्ये आणि डीप फाईन लेग रिझन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना फलंदाज. पाहूया किती धावा पूर्ण करतायत. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 3 ने वाढून झालेली ती 18 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि हे 40+ फिटनेस आहे. नक्कीच 40+ क्रिकेटलाही खूप महत्व आहे. चालू क्रिकेटचा विचार केला तर ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातंय. मी तर म्हणेन चिर तरुण खेळाडूंचा हा खेळ. या 40+ क्रिकेटने भरपूर फायदा खेळाडूंना होतोय. सलोख्याचे संबंधही नक्कीच जुळले जातात. खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. हरेश राईट मोड द विकेट. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली. धावफलकावर 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण जो सामना पाहतोय तिसरा क्वार्टर फायनल सामना 40+ मध्ये. चौथा हिरवा बी मानकुले विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पाय या 2 संघामध्ये. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय पाय हा संघ, तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मानकुले हा संघ. हरेश यावेळी सामनाकरी फलंदाज रविकांत. यावेळी फुलटा चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय, फेकी करतोय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजा. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून दिली ती 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. राजेश हा बाद होऊन खेळाडूमध्ये परतलेला आहे. अजूनही खेळपटू आपण पाहतो रविकांत आणि त्याला साथ देण्यासाठी त्याचा सहकारी फलंदाज गणेश. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण जास्तीत जास्त जे क्षेत्ररक्षक आहे ते डीप मध्ये तैनात केलेले आहेत. अगदी विचित्र गोलंदाजी शैली आपण पाहतोय. यावेळी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न.
बघूया काय नेम काय निर्णय येतोय तांगडी सर दरम्यान मैदानामध्ये जाताना. आणि प्रवीण गोंदले सरी मैदानामध्ये जाताना. मित्रांनो आज प्रपोज्ड आहे. पुन्हा प्रपोज करा आपल्या हरवलेल्या आत्मविश्वासाला, प्रपोज करा आपल्या आवडत्या चौकार षटकाराला, प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेटला, प्रपोज करा आपल्या स्वाभिमानाला, प्रपोज करा आपल्यातील निष्ठेला, प्रपोज करा आपल्यातील प्रामाणिकपणाला, प्रपोज करा आपल्यातील कर्मठ सेवावृत्तीला, प्रपोज करा आपल्यातील व्यापक दृष्टिकोनाला, प्रपोज करा आपल्यातील कमी झालेल्या प्रेमळ स्वभावाला, प्रपोज करा आपल्यातील भरकटलेल्या माणुसकीला आणि प्रपोज करा आपल्या टेनिस क्रिकेट विश्वाला, एकंदरीत टेनिस क्रिकेटला. हॅपी प्रपोज डे. पाहूया मैदानामधून पंचांकडून काय निर्णय येतो. येस, 2 धावांनी पॅनलाइज केलं जाते, 2 धावांची पॅनल्टी दिली जाते ती फलंदाजी करणाऱ्या संघाला, सॉरी गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण 40 नियमानुसार 2 धावांची पॅनल्टी इथे दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. तर 2 धावांची पॅनल्टी इथे ऍड केली जाईल जी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दिली जाते. आणि 2 धावांच्या पॅनल्टी नुसार सुधारित धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर 23 धावा. अतिशय क्लिअर आणि क्लीन टेलिकास्ट आपण पाहतोय. प्रिन्स म्युझिक किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट रवी गुलवी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, ऑपरेटर ओमकार अपार मेहनत घेताना. लोकल बॉय आहेत ओमकार भोईर, जे स्थानिक आहेत लोकल बॉय आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. प्रिन्स म्युझिकचे एक अविभाज्य घटक आहेत. धावसंख्या 23. यावेळी अप्परकरच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जोपर्यंत डीप थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावपात. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. दोन्ही सलमीचे फलंदाज तंबूच्या असलेले लाट टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. चौथा विरोध बी मानकुले या संघाची धावपलकावर 2 बाद 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे, सॉरी, आणि तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कवर वेग आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रुपेश येतोय. 40+ मधील हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदरच 2 संघांनी सेमीफायनल मध्ये धडक मारलेले आणि तिसरा संघ सेमीफायनल मध्ये कुठला धडक मारेल याचे उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज रुपेश चौथ्या क्रमांकावर मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. तर गोलंदाज वेग
प्लेस फॅव्हल इंडियन कडून गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. यावेळी मध्ये क्लीन बॉल, फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने एष्ट्या वाकवल्या. यू मिस, आय डेफिनेटली हिट. तिसरा फलंदाज इथे क्लीन बॉलच्या रूपाने बाद होतोय. सॅफल क्रॉसून गेल्याचा प्रयत्न केला होता, एष्ट्या पूर्णपणे खुल्या सोडल्या होत्या आणि तुम्ही जेव्हा घराचं दार उघडं ठेवाल तेव्हा चोरी होणारच. क्लीन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद झालेले. तिसऱ्या हादरा बसतोय चौथा हिरा बी मानकुले या संघाने. धावसंख्या स्थिर आहे, पण पाहतो धावफलकावर 25 धावा आणि 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले. पहिला फलंदाज राजेश, त्यानंतर बाद झाला तर रविकांत आणि त्यानंतर बाद झालेला नुकताच बाद झालेला आहे तो रुपेश. पहिला फलंदाज 11 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 25 आणि तिसरा फलंदाज 25 या धावसंख्येवर. असं फॉल्स विकेट्स आपण पाहतोय. विकेट चौथा फलंदाज प्रेमनाथ 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. विवेक तिसऱ्या षटकात आलतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 30 या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंट रिझनला तैनात केलेले आहे. इतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट थर्मॅन रिझन मध्ये. हे 2 क्षेत्ररक्षक वगळले तर इतर सर्व क्षेत्ररक्षक खोलवर तैनात केलेले आहेत. डीप मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी माझा क्लीन बॉल, आणखीन एक फलंदाज बाद होतोय क्लीन बॉलच्या रूपाने. आणि क्लीन बॉलच्या रूपाने 2 फलंदाज बाद होत आहेत. पाहूया बोल्टचे विकेट हॅट्रिकचा विक्रम इथं घडतोय का. कारण बोल्ड विकेट हॅट्रिकचा जर विक्रम पाहायचा झाला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेतन शर्मा यांच्या नावे हा विक्रम आहे. ज्याने 1987च्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा केला होता आणि त्या विकेट हॅट्रिकचं काही वैशिष्ट्य राहिलं होतं. मिडल ऑफ आणि लेग स्टंप हे तिन्ही यष्ट्या त्यांनी उखडल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज आहे वसीम अक्रम पाकिस्तानचा, जिने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध दोन्ही वेळा विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. आणि तालुका क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये जर बघितलं तर ठाकूरपाडा संघाचा महेश ठाकरे आणि सरवली संघाचा सागर भोईर यांनी कारनामा केला होता. नवीन फोर्टीमध्ये हा कारनामा कालीराम केनी यांनी केलेला आहे. यावेळी मात्र छोट्या बॅकलिपचा वापर करून केवळ चेंडूला ढकलून दिलेल्या मिडविकेट क्षेत्रामध्ये 2 धाव पूर्ण करतो फलंदाज मनोज केनी आणि 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 वाढून झाली ती 27 धावा. चांगली गोलंदाजी आपण बघतोय विवेक याच्या माध्यमातून. तिसरे षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या जयेश यांनी. दुसऱ्या षटकामध्ये हरेश यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. विवेक सामना करेल फलंदाज मनोज. यावेळी समोर खेळलेल्या 20 मध्ये डीप मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल आणि धावबादच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. 5वा मोहरा गारवत होतोय चौथा हिरा बी मानकुले या संघाचा. खर खर म्हणा तुम्ही साईंचं गाणं मी गाणार आहे नवार. खर खर म्हणा तुम्ही साईंचं गाणं मी गाणार आहे नवार. तुझ्यात शिर्डीत तुझ्यात शिर्डीत तुझ्यात. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28 धावा. नवीन फलंदाज किशोर येतोय 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला होता. एका धावीने धावसंख्या वाढलेली आहे ते 28 धावा. तिसरा क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय चौथा हिरवा बी मानकुले विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स पाय या 2 संघामध्ये. निम्मा संघ गारद झालेला आहे कारण 5 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. नवीन फलंदाज किशोर आलेला आहे. मनोज केने अजूनही खेळपट्टीवर आहे जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय.
विवेक गोलंदाजी मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज मनोज केनी. षटकामधील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो विवेक. याला हुक करण्याचा प्रयत्न आणि यष्टीरक्षक कुठलीच चूक करत नाही. आणखीन एक फलंदाज बाद होते. 6वा मोहरा गारद झालेला आहे. चौथा हिरो बी मानकुले संघाचा मनोज केनीच्या रूपाने. धावसंख्या 28 आपण पाहतोय. 6 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. किशोर खेलपटेवर आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मानकुली संघाकडून येतोय रजनीकांत. येलो कॅप रजनीकांत आपण पाहतोय मैदानामध्ये. 3 षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 28 आणि तब्बल 6 फलंदाजी बाद होऊन पॅडमध्ये परतलेले आहेत. चौथा हिरवा बी मानकुले संघाचा संघनायक आपण व्हीआयपी टाईसशी संपर्क साधायचा आहे. रविकांत पाटील संघनायक मानकुले संघाचा आपण थोडीच संपर्क साधायचा आहे आणि सामना थांबवायचा आहे. तर खेळ सुरू करायचा आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर 6 बाद 28 धावा. हे व्हीआयपी डायचं दृश्य आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गावर शेवटच्या षटकांसाठी गोलंदाज दिनेश येतोय. यावेळी कव्हर रिझनकडे चेंडू टोललेला आहे. 1 धाव पूर्ण करता फलंदाज फक्त एका धाव समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावसंख्या वाढते. प्ले अँड मिस धावसंख्या स्थिर आहे. यानंतर रेग्युलर क्रिकेटकडे आपण वळणार आहोत. रेग्युलर क्रिकेटमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. गुड बॉयज केवणीदेवे विपक्ष गावदेव ओवली या 2 संघामध्ये. केवणीदेवे संघाचा संघनायक आणि ओवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एका बाजूला 0 मिनिटां कमाल अक्षय मडवी माऊली स्पोर्ट्स सिटी क्रिकेटमधील नंबर 1 संघनायक, तर दुसऱ्या बाजूला वंडर बाय भिवंडे जयेश पाटील. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलेला नाही. जोपर्यंत शॉर्ट फायनल रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण करता फलंदाज. धावसंख्या 1 निवडून झालेली धावफलकावर 30 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक हाताळतोय गोलंदाज दिनेश. तिसरा क्वार्टर फायनल सामना 40 प्लस मधील आपण पाहतोय. चौथा हिरो बी मानकुले विरुद्ध गावदेव स्पोर्ट्स पाई या 2 संघांमध्ये. यावेळी फायनल रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप फायनल लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. वेलकम राजदीप, वेलकम अक्षय, दोघांचं हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 32 धावा.
शेवटचं षटक मार्गस्थ आहे दिनेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सजवतोय खेळाडू कक्षाच्या पोकाकडून. सामना करेल फलंदाज किशोर जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. हॅलो चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न तोकडा आणि चेंडू जो होते सीमा पार 6 धावांसाठी मिड विकेटच्या वरून षटकार. आज रेग्युलर क्रिकेटमधील पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळाला गुड बॉयज केवणेदेवे विरुद्ध गावदेवी ओवली या दोन संघामध्ये. तर दुसरा सामना आपण पाहणार आहोत नानकर 11 विरुद्ध जांतराचा खारबाव. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल वाघविल स्पोर्ट्स विपक्ष कासरवडोली या दोन संघामध्ये. आणि त्यानंतरचा पहिल्या फेमधील शेवटचा सामना रमणिक अलिमगर विपक्ष पवनपुत्र वडपे. शेवटचे षटक मार्गस्थ आहेत दिनेश शेवटचे षटक चालतोय. सामना करेल फलंदाज किशोर. शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. तर अशा प्रकारे या पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 6 बाद 38 आणि 39 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चौथा हिरवा बी मानकुले या संघाने गावदेवी स्पोर्ट्स पाय या संघासमोर. तर वळूया आपण रेग्युलर क्रिकेटमधील नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाईल. गावदेवी ओवली विपक्ष गुड बॉयज केवणेदिवे या दोन संघांमध्ये रेग्युलर क्रिकेटमधील आजच्या दिवसामधील पहिला आणि एकंदरीत आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम अक्षय मडवी सिटी क्रिकेटमधील नंबर 1 संघ नायक माऊली स्पोर्ट्स या संघाला 2 सामने जिंकून दिले 2 स्पर्धा जिंकून दिलेल्या आहेत आणि सध्या माऊली स्पोर्ट्स सिटी क्रिकेटमध्ये नंबर 1 वर रँक करतोय. त्याचा करंज परत भुसवतोय अक्षय मडवी. तर दुसऱ्या बाजूला फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय ज्या सिटी क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन करतोय राजदीप. तर मान्यवर रवींद्र पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करण्यासाठी आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. प्रताप मडवी साहेब दिनेश पाटील साहेब आणि दर्पण नाईक साहेब या त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. हे नाणं आपण पाहतोय एका बाजूला आयोजक विलास स्पोर्ट्स राहणार तर दुसऱ्या बाजूला सभापती चषकाचा लोगो. सभापती नाणेफेक जिंकलेले गावदेवी ओवली संघाचे संघ नायकाने. तर तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टायची वाढवायची आहे. राजदीप नाणेफेक आपण जिंकलेल्या सर्वप्रथम सभापती चषकाचं जे आयोजन केलेलं आहे नवीन मैदान आहे नवीन स्पर्धा आहे नक्कीच आयोजक आहेत विलास स्पोर्ट्स राहणार. कसं वाटतं आयोजनाविषयी? खूप छान असं आयोजन केलेलं आहे आणि मैदान पण खूप छान आहे आणि पहिल्यांदा तिथं खेळायला आलोय आम्ही आणि चिराग मालीचा आम्ही आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. तर नाणेफेक आपण जिंकलेले 5 षटकांचा सामना असणार आहे. नाणेफेकीचा जो गोल होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का आणि नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने लागल्यानंतर आपला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. नक्कीच ज्या संघाकडे क्षमता आहे मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करण्याची. तर या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्यासाठी असे तुझ्या सहित कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? अजय जतीन प्रेषित. आज वंडरबॉय भेवडे जयेश पाटील अंतिम 11 मध्ये खेळताना दिसेल. हो नक्की. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. अक्षय मडवी नाणेफेक आपण हारलेले आहेत. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक आपण जिंकले असते तर काय निर्णय असता? फलंदाजीच करणार होतो आणि आपल्या मनासारखं घडले नो डाऊट. सिटी क्रिकेटमध्ये अक्षय मडवी यांनी 0 मिनिटांत कमाल तर केलेला आहे कारण 2 चषक आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत.
ग्रामीण क्रिकेट आहे ते एवढं महत्वाचं आहे आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये तू कर्णधार पद भूषवतोय तर विजयाची बोवणी करण्याचा प्रयत्न असेल का हा पहिला सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल का हो नक्कीच. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये ज्यामध्ये 2 षटके P1 आणि P2 पॉवर प्लेचे असणार आहेत तर 5 षटकामध्ये निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल 70च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि 70च्या वर जाण्यासाठी असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल सागर आहे, मनोज आहे, सर्व बॅट्समॅनांची आम्हाला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करतील ते. एका बाजूला नक्कीच चांगला संघ आहे तर दुसऱ्या बाजूला फायटर संघ आहे एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो तर आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेलं आहे नाणेफेक जिंकलेलं आहे ओवली संघाचे संघ नायक राजीव याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कमेंट बॉक्स विशाल पाटील. थँक्यू धुमाल सर. सो मॅचकडे बोलूया. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई असा पुत्र होता मा जिजाऊंचा. विश्व महाराष्ट्राच्या आराध्य देवत राजाशिव छत्रपतींना त्रिवार मानसमुद्रा व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांना या विशाल पाटीलचा जय शिवराय. सो आजच्या दिवसामध्ये नक्की जी पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतात 40+ ची मॅच आहे. टीम चौथा हिरवा मानकोली बी विपक्ष गावदेवी स्पोर्ट पाये. नक्कीच या स्पर्धेचा आता 5वा दिवस आहे. गेल्या सातत्याने 4 दिवसांपासून चांगलंसं क्रिकेट दमान आपण एन्जॉय केलं. ना 39 धावांचं टार्गेट आहे. गेम प्ले करूया. पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इंद्रपाल. मग जर 40+ दृष्टिकोनाने आपण विचार केला तर 39 धावा देखील 4 षटकांमध्ये एक चांगला फायटिंग टोटल दरम्यान म्हणू शकतोय. बट या धावा डिफेंड करण्यासाठी देखील चांगली गोलंदाजी यत्न करावी लागेल. पहिलाच बॉल दरम्यान उडवलाय इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न तर होता मिस टायमिंग आणि पहिल्याच बॉलवर इथनं विकेट काढली आहे गोलंदाज इंद्रपालनं. बॅट्समन आउट. नक्कीच इनफिल्डच्या वरनं उडवायचा प्रयत्न होता आणि कुठे ना कुठे टायमिंगची थोडीशी कमी राहिली त्याच्या माध्यमातून नक्कीच इथं पहिली विकेट आली आहे. आणि 39 धावा चेस डाऊन करताना जी स्वप्नवत सुरुवात इथं मिळवायची होती टीम पायेला ती मिळत नाहीये. त्याच पलीकडे इथं स्वप्नवत सुरुवात मिळाली आहे टीम मानकोलीला. 39 धावा डिफेंड करताना पहिल्याच बॉलवर इथं काढली विकेट गोलंदाज इंद्रपालनं. नक्कीच 40+ क्रिकेट म्हटलं तर आपल्याला प्रत्येक खेळाडू भरपूर वर्षाचा मित्र म्हणे थांगा अनुभव आहे क्रिकेटमध्ये. नक्कीच सर्व खेळाडू 40 वर्ष वयाच्या मित्रमने जास्त असेल बट खेळाचा जो टेम्परमेंट जो मित्रमने स्किल आहे ना जी जिद्द आहे ती नक्कीच एक यंगस्टर सारखी आपल्याला नेहमी पाहायला मिळेल. एक जिद्दीने नक्कीच क्रिकेट खेळताना नेहमी आपल्याला 40+ क्रिकेटर पाहायला मिळतात आणि तो दर्जा नक्कीच या मॅच मध्ये देखील जपला जातोय. पहिल्याच बॉलवर इथे विकेट आली आहे आणि एक चांगली सुरुवात नक्कीच मिळाली आहे टीम मानकोलीला. पुन्हा एकदा इंद्रपाल राईट ओ द विकेट. इथं डाऊन द ग्राउंडच्या अंदाजामध्ये फटका खेळले दुर्वंश क्षेत्ररक्षक येथील चांगली फिल्डिंग आहे. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जातो डायरेक्ट हिट आणि यस अजून एक इथे विकेट मिळणार आहे रन आउटच्या माध्यमातून. बॅट्समन आउट. अतिशय खराब तालमेल मित्र म्हणे कारण जिथं मित्र म्हणे तुम्ही एकच धाव्याने देखील समाधान मानू शकत होते दुसऱ्या धाव्याचा अटेम्प्ट केलं आणि त्याच्या माध्यमातून इथं अजून एक विकेट गेली आहे. कारण जर विचार केला पण पहिल्याच बॉलवर देखील विकेट आली होती त्यानंतर थोडासा मित्रमणे खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. तसं काही मित्रमणे इथनं घडलं नाही. त्याच पलीकडे इथं रनआउटच्या माध्यमातून दुसरी विकेट आली आहे. नक्कीच नेक्स्ट मॅच देखील आपल्याला चांगली मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. रेग्युलर क्रिकेटच्या आजच्या दिवसातली पहिली मॅच गावदेवी स्पोर्ट ओवली विपक्ष गुड बॉय केवनी दिवे वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. ती मॅच देखील आपल्याला भरपूर चांगली रंगताना दिसेल. दुसऱ्या बाजूला नक्कीच अक्षय मडवे आणि कंपनीचं जे असेल
चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि त्याच पलीकडे जी मैदानाच्या आतमध्ये मास सुरू आहे टीम मानकोली आपला दबदबा कायम करताना दिसते. बॅक टू द बॉलर स्ट्रोक केले होते. इथं पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन. इथं देखील असं वाटलं होतं की रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट मिळेल की काय, बट मित्रांनो इथं फसली आहे टीम पाये, कारण फक्त एकच धाव फलकावर आहेत आणि आतापर्यंत 2 विकेट्स गेलेत. पॉवर प्लेचं षटक आपण मोस्टली काय बघतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग होताना आपण बघतो, पण दरम्यान तसं इथनं काही घडत नाहीये. त्याच पलीकडे पॉवरफुल गोलंदाजी दरम्यान होतीये. गोलंदाजी इंद्रपालाच्या माध्यमातून इथनं पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन. रनआउटची संधी तर आहे आणि इथनं देखील स्क्वेअर बॉलचा इशारा येतोय. काय क्रिकेट चाललंय नक्कीच. जर लास्ट 2 बॉलवर जर आपण विचार केला ना, दोन्ही बॉलवर बॅट्समन वाचले, दोन्ही बॉलवर रनआउटची संधी होती. नक्कीच नशिबाची साथ इथनं मिळतीये टीम पायेला, बट कितपत नशिबाची साथ मिळेल, कारण मित्रांनो मी नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करतो, नशिबावर का अवलंबून राहायचं. आपल्या कर्माच्या आवाजाची छाप वैशी सोडा की नशिबाचा काटा आज सदैव तुमच्या बाजूने झुकला पाहिजे. वॉट ए शॉट, इनफिल्डच्या वरनं उडवलाय आणि बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा पहिला ब्लास्ट, साधा षटकार. काय स्ट्रोक केला होता बॅट्समन विवेक, नक्कीच एखाद्या यंग खेळाडूला पण लाजवेल, कारण नक्कीच जे आपण खेळाडू पाहता 40 वर्षाच्या वयोगटातील जास्त जे आहेत, पण खेळण्याची जी जिद्द आहे, टेम्परामेंट आहे, ती एखाद्या यंगस्टर सारखी पाहायला मिळते. आणि मित्रांनो यशस्वी होण्यासाठी आपलं वय किती आहे ते कधीच महत्वाचं नसतं. आपल्या खेळाली त्यानंतर षटकार आला आणि इथनं लाईन खराब आहे. स्क्वेअर बॉलचा इशारा येतोय. आणि जेव्हा जेव्हा असं लिमिटेड एडिशन क्रिकेटमध्ये घडतं ना की एखाद्या गोलंदाजावर एक बॅट्समनने हल्ला चढवला, षटकार किंवा चौकार ठोकला, त्यानंतर पूर्णपणे माइंडसेट चेंजच होऊन जातो. डिफेन्सिव्ह माइंडसेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो, पण नक्कीच अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑन डिफेन्स. आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळाल तर डेफिनेटली सक्सेस जास्त मिळेल. इथं अजून एक फटका उडवलाय. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, 2 इन अ रो. अजून विकेट साधावा मिळतील. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं का म्हटलं जातं. अनुभवाने व्यक्ती परिपक्व का बनतो, त्याचा एक नुकता उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विवेक काय बॅटिंग करतात. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 वर. की जसं वाटलं होतं या षटकाची जेव्हा सुरुवात झाली होती, एक मित्रमंडळ स्वप्नबद्ध सुरुवातीतनं मिळून दिली होती टीम मानकोलीला, बट त्या स्वप्नांना इथनं तुडवून लावलं बॅट्समन विवेकनं. 2 षटकार ठोकले. एक स्ट्रॉंग कमबॅक इथं या मॅच मध्ये पाय टीमने केलाय. इथं अजून एक फटका उडलाय. वॉट अ शॉट, 3 इन अ रो, बिग हिट. काय बॅटिंग झाली आहे. नक्की जर रोज सकाळी जे थंडी पाण्याने अंघोळ करतात ना, ते फक्त आपले पोशाख बदलू शकतात, पण जो व्यक्ती आपल्या मेहनतीच्या घामाने अंघोळ करतो ना, तो इतिहास बदलतो. आणि तीच दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना बॅट्समन विवेक 3 षटकार आलेत. चला टीम मीटिंग नका करू प्लीज. आफ्टर फर्स्ट ओव्हर जो स्कोर कार्ड आहे 21 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच दरम्यान इथं शुभागमन झालाय. नक्कीच वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील उपस्थित आहेत. सो या आपलं देखील सभापती चषक 2021 या सुमधुर पर्वामध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि जयेश पाटील म्हटलं तर ते नाव आहे ज्याने भिवंडी क्रिकेटचा झेंडा 7 समुद्र पार जाऊन फडकवला. तेच नाव म्हणजे वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील. या जयेश दादा तुमचं देखील आम्ही सभापती चषक 2021 मध्ये हार्दिक स्वागत करतोय.
इथनं आता भरपूर सारे प्रश्न निर्माण झाले असते टीम मानकोलीला, कारण तुम्हाला स्टार्ट चांगली मिळाली होती, 2 विकेट्स खूप लवकर काढले होते तुम्ही, त्यानंतर प्रत्येला चढवलं बॅट्समन विवेकनं, त्याच्या बॅटमधनं 3 षटकार आले आणि इथनं एक मित्रांनो स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे टीम पाये. आफ्टर फर्स्ट ओव्हर 21 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथनं अजून एक फटका उडवलाय, मिस टायमिंग आहे, फिल्डर येत आहेत खाली, जज करू शकतील का? कॅच ड्रॉप झाली आहे. खराब फिल्डिंग मित्र म्हणेन, कारण एक मित्र सहज सोपी कॅच होती. नक्कीच तुम्ही जेव्हा एक या मोठ्या लेवलला खेळत असता अशा कॅचेस पकडणं मित्र म्हणे भागच असतं, बट इथनं कॅच ड्रॉप झाली आहे. तर नक्कीच ज्या प्रकारे बॅटिंग करतो विवेक, तुम्हाला जर टीम पायावर इथनं दबाव बनवायचा असेल तर विकेट घेणं गरजेचं असेल, बट तसं काही घडत नाहीये. इथनं स्विंग आहे ना मिस, डॉट बॉल आलाय. नक्कीच मित्र म्हणे डॉट बॉलने इथनं फारसं काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं आहे टीम मानकोली, तर इथनं विकेट घेणं मित्र म्हणे गरजेचं असेल. दरम्यान चौथा विरोधी मानकुली संघाचे यष्टिरक्षक फलंदाज सुनील सेलके यांच्याकडून मानकुली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे स्टेप आउट झाले होते. नक्कीच पायाला ब्रश होऊन बॉल थर्डमानला जाईल आणि इथनं लेग बाईसच्या माध्यमातून एकदा बसेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 वर. आणि नक्कीच जी इक्वेशन आता बाकी असेल, फक्त गरज असेल 15 धाब्यांची. पूर्णपणे मित्र म्हणून एकतर्फी मॅच करून ठेवले बॅट्समन विवेकनं. जसा स्टार्ट झाला होता टीम मानकोलीचा, असा वाटला की मैदानाच्या आतमध्ये अच्छा पहिल्या मॅच मध्ये दबदबा कायम करताना दिसेल टीम मानकोली, पण त्यानंतर पलटवार केला बॅट्समन विवेकनं. बॅटमधनं 3 षटकार आले आणि इथं नक्कीच टीम पाये विजयाकडे वाटचाल करते. पण मी अजून देखील म्हणेन की मॅच संपली नाहीये, 15 धाबा इथं बाकी आहेत. जर इथने विकेट्स काढले, जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल टीम मानकोलीला, तर स्पेशली नक्कीच विवेकचा विकेट काढणं गरजेचं आहे. रनआउटची संधी 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगला तालमेल रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. मोस्टली जेव्हा एखाद्या खेळाडूचं वय 40 वर्षापेक्षा जास्त होतं ना, तेव्हा फिटनेस लेवल मेंटेन करणं सहजासहजी सोपं नसतं. बरं ते तोच लेवल इथनं मेंटेन केला गेला विवेकच्या माध्यमातून. चितेच्या रफ्तारनं इथनं 2 धावा कंप्लीट केल्यात. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, 40+ क्रिकेट जरी असलं तरी तुम्हाला इथनं फाईट पाहायला मिळेल, चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि त्याचाच एक नमुना मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, हुकच्या माध्यमातून फटका केलेत, बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स इन टू द फेन्स. इथनं 4 धावा येतील. चांगली बॅटिंग. आणि स्कोर कार्ड या 4 धाव्यांच्या मदतीने आता जाऊन पोहोचेल 30 वर आणि फक्त गरज असेल 9 धाव्यांची. इन स्क्वेअर ऑफ द विकेट केलेत, बीट केले फिल्डरला. फिल्डर आणि बॉल मध्ये रेस तर सुरू आहे, बट बॉल जिंकेल, फिल्डर हरतील. अजून एक चौकार येतोय. काय बॅटिंग चालली आहे. 4 धावा. काय बॅटिंग केली बॅट्समन विवेकनं. वैयक्तिक आतापर्यंत 29 धाव्यांवर नाबाद खेळतायत आणि स्कोर कार्ड जो आहे तो 34 वर जाऊन पोहोचला. आणि इथनं फक्त गरज असेल येणारे 12 बॉल मध्ये 5 धाव्यांची. पूर्णपणे मित्र म्हणे समीकरण चेंज करून टाकलं, कारण जेव्हा मॅच स्टार्ट झाली होती पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून एक विकेट आली, त्यानंतर नक्कीच विवेक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं, 3 षटकार आले आणि या लास्ट ओव्हर मध्ये देखील त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आले. आफ्टर 2 ओव्हरचा स्कोर कार्ड आहे 34 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि येणारे 12 बॉल. इक्वेशन भरपूर सोपी आहे, फक्त गरज असेल 5 धाव्यांची. नक्कीच 2 रनांची पॅनल्टी देखील होती, ती पॅनलाइज होऊन सुद्धा इथनं काय दर्जेदार क्रिकेट दाखवलं. 12 बॉल फक्त 5 धाव्यांची गरज आहे.